खेळाला सुरुवात फ्रंटलाईन गोलंदाज संदीप यस मला वाटतं भारत पाटील यांचा पहिला चेंडू. खेळाला सुरुवात फायनलचा पहिला चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळत आहे. त्याच्यावर आलेली ही एक धाव विद्यानंद पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात. मागच्या मॅच मध्ये एक चांगल्या टार्गेटला इथे उत्तरही दिलेला आहे कालवा टीमनं. नाईट किंग त्यांना आपण म्हणतो. वेस अँड कंपनी आहे गावदेवी रांजोलीच्या स्पर्धेपासून ही टीम नावारूपाला आली आहे आणि चांगलंच खेळत आहेत. भारत कॅप्टनची ही गोलंदाजी आणि कॅप्टनला विकेट येण्याची संधी आहे, मात्र सेफ लँडिंग होते. कुंदन चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडूला थांबवलाय मात्र 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत राकेश यांच्या माध्यमातून. राकेशने आपलं 2 धावाने खातं खोललं. टीमची धावसंख्या 3. अरुण पाटील गेले कित्येक वर्षापासून आपल्या संघासोबत आहेत. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही खेळा, तुम्ही आपल्या गावासाठी आपल्या अंगामध्ये असलेल्या जर्सीसाठी तुम्ही खेळा, मी आहे तुमच्या पाठी. 12वा खेळाडू म्हणून नेहमी आपण त्यांना कॉम्बॉक्स मध्ये बघितलेलं आहे. आजही आपल्यासोबत ते जुडलेले आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. भारत पाटील कॅप्टन. फुलटा चेंडू. शतरक्षक आहे. प्रोटेक्शन चांगला आहे. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चांगला येतो मात्र ओ हो 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 2 संध्या होत्या रनआउटच्या. दोन्ही बाजूला वाचलेला आहे फलंदाज. विद्यानंद खास करून वाचलेले आहेत. सोजन पाटील राजन पाटील सोजन नाईक यांनी देखील कारोली टीम संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 धावाने धावपलकावर 5 धावा झालेल्या आहेत. टीमचे कॅप्टन भारत पाटील गोलंदाजी करतायत. अनुभवी गोलंदाज. चांगला चेंडू टाकलाय. शतरक्षक संदीप आहे इनफिल्डच्या बाहेर. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव घेता आली आहे. नेहमी आपण जय बजरंग कारोली टीम संघाला जेव्हा खेळताना बघितलंय, प्रथमतः जेव्हा गोलंदाजी करते टीम तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स अव्वल दर्जाचा होतो आणि गोलंदाजी करण्याचाच निर्णय त्यांना इथे घेता आलेला आहे फायनलच्या मॅच मध्ये आणि योग्य ती सुरुवात भारत पाटीलने करून दिली आहे. समोर खेळलाय. शतरक्षक आहे कुंदन. चेंडूचं वाट पाहतायत. चांगली फिल्डिंग. थ्रोही चांगल्या ठिकाणी केलाय मात्र अगदी वेगाने 2 धावा इथे पूर्ण करताना आपण पाहतोय. ओ चंदन नाईक दुखाग्रस्त होत आहेत. पंच लारा सर भाऊ पाटील थोडस आपण माहिती द्या. मला वाटतं बेल्स त्यांना लागली आहे. हे आपण पाहू शकता. कुंदन पाटील यांचा थ्रो गेला होता अगदी वेगाने आणि भारत पाटील याने बॅटिंग करणाऱ्या थोडीशी इजा झाली आहे. पंच चेक करतायत. ऑल इज वेल. सर्व काही ठीक आहे. चंदन नाईक धावा झालेल्या आहेत. त्या धाव पलकावर आपण पाहतोय 8 धावा. गोलंदाज भारत चांगली कामगिरी केली. सिंगल डबलला भर दिली. आतापर्यंत मोठा फटका आला नाहीये मात्र योग्य ती सुरुवातही केली आहे. येणारा हा महत्वाचा चेंडू तो म्हणजे श्री कालिका माता कालवार संघासाठी, कारण की इथून चौकार जर आला तर एक चांगली सुरुवातही होईल. भारत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने चांगला चेंडू टाकला गेलाय. शतरक्षक वेगाने अगदी संदीप चेंडू मागे. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा रॉंग एन, कारण की 2 धावा पूर्ण कंप्लीट केलेल्या आहेत आणि आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 10 धावा बिनबाद 10. श्री कालिका माता कालवा टीम. फायनलचं पहिला षटक आपण बघितलं पहिल्या डावाचं, जिथे पॉवर प्लेचं षटक होतं भारत पाटीलने टाकलाय आणि त्याच्यावर अगदी 10 धावा खर्चही केलेले आहेत. पाणी आलं मैदानामध्ये, त्याच्यामध्ये चंदनलाही पाणी द्या आपण, भारत पाटील यांनाही पाणी द्या आपण. अरुण दादा राहू दे, आपण भरून ठेवा बॉटल.
कारण की जितका आपण वेगाने खेळणार ना तितका लवकर घरीही जाणार आपण. फायनलचा मॅच आहे, कोण जिंकेल येणारे 35 मिनिटं. अजूनही प्रेक्षक ओम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले अनिल केनी यांच्या चॅनल युट्यूब चॅनलवर आपण पाहतोय की अजूनही प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. खास करून 2 गाव अजूनही जागे आहेत तिथे, कालवार आणि कारिवली. शेजारील संघ आहेत, एकच रस्ता, एक लेफ्ट साइड एक राईट साइड. मात्र ट्रॉफी लेफ्ट साइडला जाईल की राईट साइडला जाईल अवघ्या 35 मिनिटांमध्ये माहिती दिली जाईल. संजय पाटील लेफ्ट आर्म गोलंदाज, षटक क्रमांक 2. थोडेसे लेट पोहोचले संजय पाटील, मात्र 11 मध्ये त्यांनाही स्थान मिळालेलं आहे. चला गोलंदाजी सुरू करा आपण. गोलंदाजीसाठी संजय पाटील तालुका क्रिकेटमध्ये पंचांचं कामही करतायत आणि संघासाठी खेळतात देखील. पहिला चेंडू लोडा एन कडून फलंदाज सज्ज होते खेळपट्टीवर. राकेश ऑन साइडला खेळलाय, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली संदीप पाटील आहे आणि सोपं झेल इथे सुटलाय. जीवनदान मिळतोय राकेशला आणि 2 धावाही कंप्लीट झालेल्या आहेत. याच काल चुका ज्या आहेत VSN कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाला भारी पडल्या होत्या कारोली टीमच्या अगेन्स्ट, आणि आता कारोली टीम देखील तोच खेळ सध्या करत आहे मैदानामध्ये. या 2 धावाने धावफलकावर झालेल्या धावा 12 धावा पाहतोय आपण. संजय ऑफस्टिकचा चेंडू समोर खेळायचा होता, स्वतः गोलंदाज फॉलोथ्रो मध्ये चेंडू उचलण्याकरिता एक आली, दुसरा मिळणार नाहीये. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या आमचे एक्सपर्ट स्कोरर सुनील म्हात्रे सांगत आहेत की 13 धावा. डबल रोल सुनील म्हात्रे सरांचं आपण पाहतोय. स्कोरिंग असो पंचांचं काम असो नेहमी करत असतात. संजय पाटील पुढचा चेंडू टाकताना थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलंय. लॉंग ऑफला थोडासा स्ट्रेट केलाय. फसलाय चेंडू हवेमध्ये, मात्र विकेट किपर गोलंदाज पोहोचू शकला नाही तिथे. पहिल्या बाउन्स नंतर चेंडूला कलेक्ट केला गेलाय, तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. आणि आता डगआउट मधनं आवाज येणंही सुरू झालाय की अजूनपर्यंत एकही चौकार आले नाहीये. सिंगल डबल धावा, 14 धावा धावफलकावर. गोलंदाज संजय पाटील चांगली गोलंदाजी करताना, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि अधिक बाउन्स देखील आहे गोलंदाजाकडे. व्हेरिएशन असणं फार महत्वाचं असतं गोलंदाजी आपण जेव्हा करतो तेव्हा. फुटवर्कची कमतरता आणि बॅटची एज. विकेट फायनलच्या मॅच मध्ये पहिला विकेट संजय पाटील, रातो के कातील संजय पाटीलच्या नावे. संजयचं फुलटा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, शतरक्षक वेगाने चेंडू मागे पाहतोय आपण. ओ थोडेसे पुढे निघाले होते भारत पाटील, मात्र बॅकअपला कुंदन. चांगली फिल्डिंग. काल मध्यरात्रीमध्ये कुंदन पाटील VSN कंपनी आणि गावदेवी रांजोली टीम संघाच्या मागे पडला होता. अगदी 12 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी आणि दोघांनी सामना जिंकून दिला होता संदीप पाटील आणि कुंदनने.
10 विकेट सुरक्षित ठेवून फायनलमध्ये धमाकेदार एंट्री केली होती. संजय सेमी फायनलमध्ये असा परफॉर्मन्स आहे तर मग श्री कालिका माता कालवा टीम संघाला 60+ धावा बनवाव्या लागतील. इथे फसला कुंदन आला वेगाने चेंडू मागे आणि कुंदन कमी झेल सोडत असतो. अजून एक विकेट संजय पाटीलच्या नावे. कारुलीचे खेळाडू जे एक्स्ट्रा खेळाडू आलेले आहेत तेही इथे आनंद घेत आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 16 धावा धावपलकावर. याही षटकामध्ये कमी धावा आलेल्या आहेत. येणारे 12 चेंडू फार महत्त्वाचे असतील. कालवार टीम इथून जवळजवळ 25+ धावा बनवाव्या लागतील तर जाऊन एक चांगला टार्गेटही सेट होऊ शकतो. फायनलचा मॅच आहे. 40+ धावा येणंही फार महत्वाचं असेल. जितेंद्र म्हात्रे नवीन फलंदाज. गोलंदाजीसाठी पाहूया कोणता गोलंदाज. मला तर वाटतं संदीप पाटील तयारीमध्ये. चालू अंगामध्ये मालिकावीरचे अवॉर्ड 8 ते 9 पुरस्कार घेतलेले आहेत या खेळाडूने. थोडंसं गॅपही ठेवला होता मध्ये, काही कारणास्तव क्रिकेटपासून दूरही झाला होता. मात्र पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर वडगडच्या स्पर्धेपासून पुन्हा एकदा इन झाला होता. नाहीतर अजून 2 ते 3 अवॉर्ड नावी नक्कीच असते. संदीप पाटीलचं टीममध्ये नसणं भरपूर मोठा फटका बसतो. जय बजरंग कारोली टीम संघ नेहमी आपण बघितलेले आहे. नीलम नाईक यांनी देखील ही भविष्यवाणी केली होती आमच्या समोर. गोलंदाज तयारीमध्ये संदीप पाटील आणि स्ट्रायकिंगवर पाहतोय आपण फलंदाज विद्यानंद पाटील. सिंगल डबलला भर दिले त्यांनी देखील. पहिला चेंडू खराब चेंडूने सुरुवात. अगदी फुलटा चेंडू होता. असा वाटतच होता की मी म्हणणारच होतं की पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. मात्र पॉवरफुल गोलंदाजीला सुरुवात केली संदीपनं. मनपसंत एखाद्या फलंदाजाला जेव्हा चेंडू टाकतो ना मग कसं खेळू हेही विसरून जातात. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची एज घेऊन नीलम नाईक शॉर्ट थर्डमॅनला पाहतोय आपण. पहिल्या दिवशी अगदी थोडेसे इंजर्ड झाले होते. काल मध्यरात्रीमध्ये आले होते. मॅच खेळली नव्हती. मात्र आता फायनलच्या मॅचमध्ये पूर्णपणे फिट होऊन मैदानाच्या आतमध्ये. संदीप कटर चेंडूचा वापर. पढ़ लिया गेंद को, भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए बेहतरीन सिक्सर. आहे आणि धावा झाल्या त्या 23 धावा धावपलकावर. संदीप पाटीलच्या अगेन्स्ट एक मोठा फटका. जे 2 गोलंदाजाने केलं नाही ते संदीप पाटीलने केलं. खराब चेंडू टाकला आणि त्याच्यावर पुरेपूर बॅटर बरसलेला आहे तो जितेंद्र म्हात्रे. हाच तो फलंदाज आहे ज्याने 3 मध्ये 3 ठोकले होते आणि संघाला जिंकूनही दिला होता. अल्पेश गायकवाड यांच्याकडून तुम्ही थोड्या टायमात नाना गोंदली शेट यांनी दिलेला टी शर्ट तुम्ही कलेक्ट करा. जितेंद्र चेंडूची मागणी केली आहे. जुना चेंडू नाही आहे. चला दुसरा चेंडू दिलेला आहे. सुनील म्हात्रे सरांकडे होता तो मैदानामध्ये दिलाय. 3 आहेत अजून जुने चेंडू. यस असेल तर दिला जाईल नाहीतर नवीनच दिला जाईल. अगोदरच अनाउन्समेंट केलं सुनील दादा. नक्कीच नक्कीच अनिल दादांचं म्हणणं आहे आपण जुनं गवसून देऊ पण देऊ. 23 धावा. अजून 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 दुने 18 जरी आला तरी चांगला टोटल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. स्क्वेअर लेगला शतरक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चांगला आहे. ते धावाही कमी मिळतील. एकच धावा आली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 24 धावा 24 रन.
सर्वांचं लक्ष आहे की कोणता संघ जिंकेल. सन्माननीय गंगाधर गुलवी साहेबांच्या नावाच्या असलेल्या या स्पर्धेवर कोणता संघ आपलं नाव कोरणार आहे. संदीप पाटील कमबॅक करताना फुलटा चेंडू पुन्हा एकदा फायदा घेता आला नाहीये. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये हलकासा मिसफिल्ड आणि कुंदन कडून ही चुकी पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. 2 धाबा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावफलकावर 26 धावा 26 रन 26 रन बन चुके हैं. 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम श्री कालिका माता कालवार. टॉस हारकर पहले बल्लेबाजी की दावत मिली थी आणि चांगलाच खेळ सुरू आहे मैदानामध्ये. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदीप पाटीलचा हा शेवटचा चेंडू षटकातील. पुन्हा एकदा समोर खेळलाय. गोलंदाजाचा प्रयत्न झाला तो फॉलोथ्रो मध्ये. फिल्डर आहे तिथे. भारत पाटील वारंवार चांगली फिल्डिंग करताना आपण पाहतोय. मात्र 2 धावा रोखू शकले नाही शेवटच्या चेंडूवर. षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ झालेला आहे तो समाप्त. धावा लागलेल्या आहेत त्या 28 धावा. 28 रन बन चुके. आलंय पाणी मैदानाच्या आतमध्ये. कमांड डीजे अभि ऐकूया अभिचं संकेत. एकवीस तारखेला सर्वांना देवेंद्र मुकादम यांनी निमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या सुकन्या चिरंजीवीचं साखरपुडा आहे. सर्वांनी आवर्जून या. चौथ्या षटकाला सुरुवात. सूरज नाईक गोलंदाज तयारीमध्ये. राऊंड द विकेटने पहिला चेंडू लेग कट करण्याचा प्रयत्न. शतरक्षक नीलम नाईक आहे. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव. एका धावाने धावफलक पाहतोय आपण 29 धावा. इथून 5 चेंडू. टार्गेट सेट कितीचं होईल. सूरज नाईक नक्कीच लेग स्टंपवर चेंडू टाकला होता. स्क्वेअर लेगला चाललाय चेंडू. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी वेगाने दुसरी धाव इथे पूर्ण केली जात आहे. आता मी म्हणेल की जय बजरंग कारोली टीमचे जे खेळाडू आहेत ना, त्या खेळाडूंसोबत आता टीम श्री कालिका माता कालवा टीम खेळत आहे. शेवटच्या षटकामध्ये जर षटकार चौकार येत नाही, मग एक उपचार आहे तो म्हणजे सिंगल डबल. त्याला भर दिली जात आहे.
पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा आल्यात. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील. सूरज नाईक गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू. आज मनोज गुलवी जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे एक उत्कृष्ट विकेटकीपर तालुक्यामधील त्यांची आठवण करून देणारा चंदनने क्षण दाखवला आम्हाला. चार्लिन चॅपलिन असं आम्ही त्यांना म्हणायचो. आज ते मास्टर 40+ मध्ये खेळत आहेत. मात्र इथे तोच क्षण पाहायला मिळाला चंदनच्या माध्यमातून. 3 चेंडू सध्या कारिवली टीम संघाच्या पक्षामध्ये आलेले आहेत. फक्त 3च धावा आल्यात. धावा झाल्यात त्या 31 धावा. विद्यानंद पाटील स्ट्राईक देईल का जितेंद्र मात्रेला. ओरपी चेंडू लॉप करता आला नाहीये. विकेट किपर चंदन चेंडू मागे पाहतो आपण. बॅट कट होती आणि नक्कीच झेली सोडली असं म्हणूया आपण. मात्र गुड ट्राय. फायनलचा मॅच आहे. फार चेंडू महत्वाचे आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील. आणि येणारे 2 चेंडू 10 जर धावा आल्या नाही मग लो स्कोरिंगचा सामना होईल. प्रयत्न करावेच लागतील. फायनलचा मॅच आहे. अभी नाही तो कभी नाही. ही चान्स पुन्हा येणार नाही. 365 दिवस वाट पाहावी लागेल. टार्गेट चांगला सेट करावा लागेल. सूरज नाईक मोठा फटका ऑन साईडला. जितका राग होता ना तितका राग तो काढलेला आहे इथे जितेंद्रने. षटकार. मधून एक चेंडू खेळायला मिळाला होता त्याच्यावर सिंगल काढली आणि आता 5व्या चेंडू अवघ्या षटकार ठोकलाय आणि आता धावपळक 38 धावा 38 रन. फायनलचा मॅच 40+. टार्गेट चांगला आहे तर मजा येईल फायनल मध्ये. कारण की दुसऱ्या बाजूला बघितलं तर 7 ते 8 फलंदाज आहेत. नक्कीच खेळाला सुरुवात होते. शेवटचा चेंडू आहे. क्या बात आहे. अग्रिदाबा मानकोली नंदलाल माली साहेबांनी ठरवलाय जो कोणी संघ सन्माननीय गंगाधर गुलवी चषक 2026 या स्पर्धेत आपलं नाव करेल त्याच्यासाठी रोख रक्कम 2100 रुपयाचा पारितोषिक जाहीर केलेला आहे साहेबांनी. धन्यवाद साहेब. खेळाडूंचं मनोधैर्य खेळाडूंना प्रोत्साहन केलं जाते नंदलाल माली साहेबांच्या माध्यमातून. फेमस धाबा अग्री कट्टा धाबा. ऑफस्टिकचा चेंडू इनसाइड आउट. ओ संजय पाटीलचे प्रयत्न तिथे नक्कीच. मात्र चेंडू चाललाय सीमा रेखा पार. महत्वाच्या क्षणी येणारा हा चौकार मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल काय. मात्र मी नक्कीच तुमची रजा घेईन. मात्र पुढच्या डावामध्ये तुम्हाला आवाज ज्याच्या मुखेने या स्पर्धेची सुरुवात होते आणि त्यांच्याच गोड वाहिनीने ही स्पर्धा समाप्त होते. मानकुलीकरांचा भरोश्याचा समालोचक अर्थात आमचे ज्येष्ठ समालोचक कालीराम केनी दादा आपल्या सोबत असतील. मात्र टार्गेट सांगूया आपण. टोटल झालेले आहेत 42 आणि 43 धावांचा एक चांगला आव्हान श्री कालिका माता कालवा टीमने ठेवलाय. जय बजरंग कारिवली टीम्सच्या अगेन्स्ट. ऐकूया डीजे. शुभ सन्मान भरतदादा करत आहेत. आपण आलात या कार्यक्रमाला. या स्पर्धेमध्ये आपण सहकार्य नक्कीच केलेलं आहे. कारण की श्री गुरुदत्त मानकुली टीम आमची जी संघटनेमध्ये टीम आहे त्या टीमनेही आम्हाला नक्कीच सहकार्य केलेलं आहे. नक्कीच नक्कीच या व्यासपीठावर कोणतीही स्पर्धा असू द्या अग्री दाबा नो डाऊट उत्तम सोय. तुम्ही कधीही जा त्या धाब्यावर तुम्हाला क्वालिटी जेवण मिळेल नक्कीच. आणि तेही आम्ही अनुभवलं इथे. गेली 34 स्पर्धा आहे माझी इथे. चला आता बॅटिंग झाली ना. कालवा टीम आता मैदानामध्ये देखील या आपण फिल्डिंग करण्यासाठी.
टार्गेट चांगलं आहे. मॅच पाहायला खूप मजा येईल. प्रेक्षक एन्जॉयमेंट नक्कीच करतील. खेळाला सुरुवात होईलच. आमचे दादा आपल्यासोबत जोडत आहेत कॉम बॉक्समध्ये. अवघ्या 20 मिनिटामध्ये समजेल की कोण चॅम्पियन बनेल. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये सँडी माली आणि आमचे मित्र नंदू माली यांचं शुभागमन. अग्री दाबा मानकोली नाका. आणि नक्की जेव्हा जेव्हा या क्रीडानगरीमध्ये स्पर्धा झालेली आहेत तेव्हा तेव्हा नंदू मालीनं आमचं समालोचक पॅनल असेल, पंच, गुणलेखक सर्वांची अगदी उत्तम नाश्ता असेल, थंडीची सोय त्यांनी केलेली आहे. धन्यवाद नंदू माली. गुरुदत्त 40+ सदस्य देखील आहेत आणि एक युवा उद्योजक मानकोली. धावांचं लक्ष आहे अंतिम मेगा फायनल सामना जिंकण्यासाठी. त्रिजेलीस जय बजरंग कारिवली चालू सीझनची 9वी फायनल मॅच खेळत आहे. म्हणजे चिरोबा 40+ कोण संघाची बरोबरी आज कारिवली संघाने केलेली आहे. आज जितू म्हात्रेनं खूप इम्प्रेस केलाय. खूप चांगली फलंदाजी आज जितून केली. खास करून इंग्लंड पायगाव संघाच्या अगेन्स्ट त्यांनी सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार अल्पेश ठोकले होते. आणि त्यांना आपण एक कलरफुल टी शर्ट देणार आहोत. नानाशेठ गोंडले यांच्याकडून त्यांना टी शर्ट दिलं जाईल. या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली उल्हास पाटील जानमन गोवे टीमच्या गोलंदाजाची. आणि पहिली षटकार हॅट्रिक जितू म्हात्रेनं कालवा टीमसाठी कंप्लीट केलेली आहे. चला सलामीर जोडी मैदानामध्ये पोहोचलेली आहे. कुंदन पाटील आणि संदीप पाटील ज्यांनी कालच्या सेमीफायनलमध्ये 30 धावा 12 चेंडूमध्ये ठोकल्या होत्या. अरुणदादा पाटील, किसनदादा चौधरी आपलं देखील स्वागत. टीमचे दोन्ही सिनियर खेळाडू आहेत. गोलंदाज योगेश पाटील. श्री कालिका माता कालवा टीम कडून पॉवर प्लेचा पहिला ओव्हर आणि पहिला चेंडू शॉर्ट रनअप ना योगेश पाटीलचा आपण आज षटक पाहतोय. पहिला चेंडू अगदी शपल क्रॉस झाले होते. शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमधून चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव या चेंडूवर कंप्लीट केलेली आहे. क्या बात है. योगेश पाटीलचे परम मित्र आमच्या गुरुदत्त 40+ चे सँडी माली यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 चांगली बक्षीस आहे. 5 चेंडू आहेत. बघूया किती विकेट घेत आहेत योगेश पाटील. तेज तर्रार मात्र लाईन चुकीची. पंचांचा इशारा आला वाईट. धाव संख्या 2. बघूया इथे देखील एकच धाव आलेली आहे. संदीप आणि कुंदन या जोडीनं या स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. फटका हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल हा धरतीला दान झालाय. मला वाटतं देवानंद म्हात्रे आहेत आणि नाराज आहेत. देवानंद म्हात्रे नाराज आहेत. इथे योगेशची विकेट घालवली. आमचे सँडी नाराज आहेत.
त्यांनी प्रत्येक विकेटला 500 लावलेत. नंदू माली देखील आमचे चांगले समालोचक आहेत. MPL मध्ये 40+ चांगलं समालोचन केलं होतं राकेश माली, नंदू मालीनं. नंदू आज खूप खुश आहे. धावसंख्या 5, चेंडू टाकून झाले 3. इथे हा चांगला फटका, स्केअर ऑफ दी विकेट. चेंडू चाललाय स्कोर लेग पंचांच्या पाठी मागून, सीमा पार, चौकार, कडक. KDK नितीन गवली, अनिल मुकादम, भरत मुकादम अँड ऑल टीम न्यूमिलन पायगाव ची खूप चांगली स्पर्धा. गेली 3 नाईट आपण ही स्पर्धा पाहतोय. चेंडूची फेकी करा, नवीन चेंडू घ्या. पहिला चेंडू सुरू आहे, पहिला ओव्हर सुरू आहे. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आज कालवा टीमनं देखील खूप चांगला क्रिकेट खेळला. प्रवीण मात्रे खुश आहेत कारण की या सीझनची कालवा टीम पहिली फायनल मॅच खेळत आहे. प्रशांत शेठ म्हात्रे आणि सुशांत शेठ म्हात्रे या टीमचे करता धरता आहेत. इनसाइड आउट, काय फटका आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर मधला पॉवरफुल हा फटका आणि त्याच्यावर आले चौकार. धावा बनलेत नक्कीच 13. अजूनही एक चेंडू बाकी आहे. खूप चांगली मॅच. श्री गंगाधर गुलवी चषक 2026. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग आणि एकच धावेल, एकच धाव. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या झाली ती बिनबाद 14. कालच्या सेमीफायनल सामन्यातून 49 धावा या जोडीनं जोडल्या होत्या. या स्पर्धेची सर्वात मोठी भागीदारी देखील कारिवली टीम या सलामीर जोडीच्या नावी आहे आणि सर्वात मोठी धावसंख्या देखील या स्पर्धेची 66 या टीमच्या नावी आहे. खूप चांगली स्पर्धा. आमच्या सोबत संदेश पाटील भिवंडीकर, अल्पेश गायकवाड, त्यानंतर विशाल नाईक, होम फोटो लाईव्हची टेक्निकल टीम, अनिल गुरुनाथकिनी मानकोलीकर, आमचे DJ अभि, आमचे पंच सुरेश गरज, सुनील म्हात्रे, भाऊ पाटील आणि लारा सर या स्पर्धेमध्ये यांचं योगदान राहिलेलं आहे. तसेच मोहित मंडप डेकोरेटर आणि कमलाकर माली यांचं देखील योगदान आहे. जनरेटर व्हॅनचे मालक आहेत कमलाकर भागीरथ माली. आणि सँडीची देखील अपार मेहनत. गेली 3 दिवस जशी स्वतःच्या स्पर्धेमध्ये मेहनत केली तशी स्पर्धा सँडीनं ही पायगावच्या स्पर्धेमध्ये देखील मेहनत केलेली आहे. सलग 3 दिवस फर्स्ट टू एंड नितीन गवलीच्या सोबत ते राहिलेले आहेत. जितू म्हात्रे, क्या बात आहे. स्विंगिंग, अतिशय चांगला चेंडू. इथे विकेट आली कुंदन पाटीलची. आजचा दिवस आहे जितू म्हात्रेचा आणि कालवा टीमच्या कॅप्टनचं मी कौतुक करेन की त्यांनी जितूला दुसऱ्या ओव्हरसाठी पाचारण केलेलं आहे. गुरु पाटील देखील आज काफी खुश आहेत कारण की आज त्यांचा सहकारी एवन जोडी संदीप नाईक आज त्यांना जॉईन झालेला आहे. चांगली डान्स करत होते ते चौटायरवा स्टँड मध्ये गुरु पाटील. आणि गुरु पाटीलने जो षटकार ठोकलाय तो षटकार या संघासाठी खूप लक्की राहिलाय. पहिली विकेट 14 या धावसंख्येवर. जितू म्हात्रेनं दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतलेली आहे. ब्रेक थ्रो दिलेली आहे कालवा टीमला. नवीन बॅटर चंदन नाईक.
क्या बात आहे. अगदी उचली घेणारा चेंडू आणि नक्की चेंडूच्या उंचीचा फायदा घेऊन चेंडूला अगदी लेट कट केला होता. 2 धावा येतील. धावसंख्या झाली ती 16. 16 का डोला बनवायचे 43. हा चेंडू ऑन साइडला कमजोर फटका आहे. एक धाव पूर्ण केली आहे. चांगला थ्रो कॅप्टन प्रवीण म्हात्रेचा. फक्त एक सिंगलच धाव. नक्की संदेश पाटील या क्रीडानगरीमध्ये जेव्हा जेव्हा एखादा संघ स्पर्धा आयोजित करत असतो तेव्हा आमच्या संपूर्ण या गुरुदत्त क्रीडा मंडळाचा सपोर्ट राहिलेला आहे. आणि 40+ खास करून जे आमचे खेळाडू आहेत अगदी चांगलं सहकार्य प्रत्येक स्पर्धेच्या आयोजकांना करत असतात. इथे देखील एक सिंगल धाव. 18 धावा लागलेत. 1 ओव्हर 4 चेंडू मध्ये 18 धावा आलेत. इथे आगला वेगळा इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची उंची तितकीशी चांगली नव्हती. अडोस पडोस की लढाई आहे. एका बाजूला कालवार तर दुसऱ्या बाजूला कारिवली. डॉट बॉल. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. इथे हा चेंडू देखील खूप चांगला आहे. एक सिंगल धाव इथे जरूर कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनलेत 19. आता धावा अजूनही पाहिजेत 24. 12 मध्ये 24. चोवीस धावा 12 चेंडू. धर्मेश की बघूया इथे आज विद्यानंद पाटील, राकेश म्हात्रे, योगेश पाटील पेक्षा जितून कालवार संघाकडून सर्व आपल्या प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. खास करून नितीन गवलीच्या टीम समोर चांगली फटकेबाजी केली. जितू मात्र आपण टी शर्ट घेऊन जायचं आहे. आमच्याकडे नाना गोंडलेंनी टी शर्ट दिलेत 3. त्याच्यामधून 2 खेळाडू विजेते राहिलेले आहेत. एक उल्हास पाटील गोवे विकेट हॅट्रिक आणि एक आता जितू म्हात्रेनं या स्पर्धेची षटकार हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. क्या बात आहे. आमच्या नंदू मालीनं देखील या दोन्ही टीमसाठी बक्षीस लावलेले आहे. जो संघ श्री गंगाधर गुलवी चषकावर नाव कोरेल त्याला आगरी धाब्याचे मालक नंदू गोपीचंद माली यांच्याकडून 2100 रुपयाचं बक्षीस आहे. 2 धावा आलेत. धावसंख्या झाली 21. फायनल 5वी की पहिली. कालवारने जिंकली तर पहिली आणि कालवणी जिंकली तर त्यांची 5वी फायनल असेल 9 मधून. आज त्यांनी एक विक्रम केलाय. चेरोबा 40+ संघाची बरोबरी केलेली आहे. 27 स्पर्धेतून 9 फायनल हे 2 टीम आतापर्यंत खेळलेले आहेत. अकरा 22. अतिशय चांगला चेंडू. अगदी चेंडू बुंद्यामध्ये टाकला होता. धर्मेशची ओळख आहे आणि धर्मेशला कालवार संघामध्ये गोलंदाजीसाठी स्थान दिलेले आहे. प्रशांत शेठ म्हात्रेकडून कालवार टीमला ही फायनल जिंकली तर अगदी मेजवानी आहे आणि टीमचे ते करता धरतायत.
एक सिंगल धाव लेगबाईच्या स्वरूपात. बावीस झालेत, आता 21 पाहिजेत. डाव चेंडू आणि 21 धावा. पंधरा मध्ये आल्यात 22 आणि 9 मध्ये शिल्लक आहेत 21. फाईट आहे. मॅच अगदी कट्टू कट चाललाय. या मॅचला संदेश राजूशेठ पाटील पाहिजे होते. भरपूर बक्षीस त्यांनी देखील लावले असते. मात्र आता आमचे नंदू शेट स्टेजवर आहेत आणि त्यांनी बक्षीस लावलंय. झेल टिपलाय सुरेश झेल, डॉक्टर नितीन पाटील. काय अगदी हा झेल टिपलाय संदीप पाटीलचा. आठ मध्ये 21 राहिलेत. मोक्याच्या शनी गरज असताना कालवा टीमला विकेट दिलाय धर्मेश म्हात्रेनं आणि झेल घेतलाय डॉक्टर नितीन पाटीलनं. मैदानामध्ये संजय पाटील न्यू बॅटर. मास म्हात्रे, विशाल नाईक, सोजन नाईक कडून शुभेच्छेत. 22 बनलेत, 21 पाहिजेत. 8 मध्ये 21. दोन वाजून 57 मिनिटं झालेली आहेत. सुरेख चेंडू होता. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू पाहिलाय. एका टप्प्यानं डॉक्टर नितीन पाटीलनं चेंडूला उचललाय. गुड फिल्डिंग. आता 23 बनलेत आणि 7 मध्ये 20 बनवायचे आहेत. नक्कीच अग्री ताबा मानकोली नाका नंदू मालीकडून 2100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जितून झेल टिपलाय. इथे चंदनची विकेट. चंदनला वंदन केलाय गोलंदाज धर्मेश म्हात्रेनं. प्रवीण म्हात्रे कापी खुश, कापी खुश. आज जितूचा दिवस आहे. नक्कीच गोलंदाजी असो, फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण असो, जितू म्हात्रेनं खूप इम्प्रेस केलाय. आता 6 मध्ये 20. संदेश गेले 3 रात्री आपण पाहिलेत 6 मध्ये 20 चेस झाल्या नाहीयेत. मात्र आता ते कालवर संघाच्या समोर कार्याला करून दाखवायचं आहे. नक्कीच बघा आमचे अग्री दाबा मानकुली नाक्याचे मालक नंदू पाटील आता बक्षीस लावलाय. जर हा सामना नंदू माली, जर हा सामना कारिवली जिंकली तर 5000 आणि कालवार जिंकली तर त्यांनी लावल्याप्रमाणे 2100. वा, 5000 आहेत. आमचे महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील जोडलेले आहेत. नक्कीच आमचे महाराष्ट्र पोलीस साईकुर्वा डुंगे टीमचे कॅप्टन राकेश पाटीलनं इथे दोन्ही टीमला शुभेच्छा दिलेत.
तसेच नितीन गवळी यांच्या टीमचं देखील अभिनंदन. आणि प्रवीण म्हात्रेला सँडी करून प्रत्येक विकेट 500. 6 मध्ये 20. सामना जिंकला कारुलीनं, तर नंदू मालीकडून तब्बल 5000 आणि कालवरनं जिंकला तर 2100. हा चेंडू वाईट आलाय. पहिल्या चेंडूवर एक वाईटच्या स्वरूपात सिंगल. धावसंख्या 24. पाच चेंडू आणि 19. 6 चेंडू, सॉरी वाईट टाकलाय. प्रवीण म्हात्रे टीमचे कॅप्टन. बघूया हा चेंडू ऑन साइडला उडवलाय आणि इथे देखील झेल जितू म्हात्रेनं कंप्लीट केलाय. आणि सँडी कडून या विकेटसाठी 500 प्रवीण म्हात्रेला. कालवा टीम आम्ही झालेली आहे कारुली टीमवर. या सीझनची पहिली फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळते. श्री गंगाधर गुलवी चषक 2026 ची 5 मध्ये 19. चला स्पीडअप करा. नंदू मालीनं दोन्ही टीमवर प्रेम दाखवलंय. कालवने जिंकले तर 5000 आणि कालवाने जिंकले तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2100. बघूया गुरु पाटील. अतिशय चांगला पणाव, अगदी कव्हर ड्राईव्हचा फटका पाहतोय गुरु पाटीलच्या बॅट मधून. 2 धावा पूर्ण केलेत. तिसरीसाठी नीलम नाईक तयार होते, मात्र गुरु पाटील तयारीत नव्हते. 2 धावा आलेत. धावसंख्या 26. 4 चेंडू 17 धावा. मिस्टर फटका चेंडू हवेमध्ये. एक सिंगल धाव बॅट कट. 27 धावा झालेत. तीन मध्ये 16 धावा आणि आता स्ट्राइक वर आहेत नीलम नाईक. 3-16. आणि हा चेंडू आलाय डॉट. खूप मेहनत, जिद्द, चिकाटी. आज कालवा टीम प्रथमच्या सीझन मधली चॅम्पियन बनण्याच्या तयारीत. जल्लोषाला सुरुवात. 2 मध्ये 16. प्रवीण म्हात्रेचं स्वप्न आज साकार होणार आहेत. 2 चेंडू 16 ची गरज. आणि बघूया इथे या चेंडूवर काय डिसिजन येतोय.
आम्ही पंचांच्या निर्णयाची वाट पाहतो, मात्र इथे दुखापत नीलम नाईकला जाणवते. चेक करूया आपण लाईव्ह. अतिशय चांगली फिल्डिंग आहे आणि नक्कीच इथे फक्त एकच धाव, एक चेंडू फक्त टाकायचा आहे. जल्लो शचीस आणि इथे नक्की झेल जरूर सोडले, मात्र फायनल जिंकली श्री कालिका माता कालवा टीम ना. अभिनंदन अभिनंदन आणि हार्ड लक.